परळीमध्ये जे साई मंदिर तयार करण्यात आलं आहे त्यासाठी सुंदर मूर्ती जी आहे ते साईंची या ठिकाणी परळीमध्ये आणण्यात आली आणि मूर्ती आणल्याच्या नंतर प्रत्येकाच्या साई भक्तांच्या एक चेहऱ्यावर एक वेगळा आनंद देखील आपल्याला पाहायला मिळतोय। माझ्यासोबत पहिल्यांदा बोलण्यासाठी जयश्रीताई मुंडे गीते आहेत। ताई, खूप सुंदर अशी देखणी मूर्ती आणलेली, काय पहिली प्रतिक्रिया? तसं बघितलं गेलं तर आम्ही साई भक्तच आहोत। आमच्या मनामध्ये कुठेतरी वाटलं की साई मंदिर करायचे। गेल्या 6 वर्षामध्ये माझ्या मिस्टरांना कोरोना झालता। त्यावेळेस परिस्थिती खूपच आता ते सांगायचं म्हटलं की डोळ्यातसुद्धा पाणी येते। मग ते कुठेतरी आम्हाला वाटलं की साईबाबाचं मंदिर करावं। माझे मिस्टर बरे होऊन आल्याच्या नंतर माझ्या मनात होतं, माझ्या मिस्टरांच्याही मनात होतं की साईबाबाचं एक छान असं मंदिर करण्यात यावं आणि ते आता प्रत्यक्ष हा मंदिर होत आहे। आणि जयपूरहून आम्ही सुंदर अशी रेखीव साईबाबांची मूर्तीसुद्धा आणलेली आहे। आज परळीमध्ये त्याचं आगमन झालेलं आहे आणि मार्चमध्ये मूर्तीची स्थापनासुद्धा होणार आहे आणि लोकार्पणाचा सोहळासुद्धा होणार आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये। काय जी मूर्ती आणली याचं काय विशेष काही महत्त्व वगैरे सांगता येईल तुम्हाला? तसा मी 2005 पासनं साई भक्त आहे आणि मी पहिल्यांदा ज्यावेळेस माझ्या घरामध्ये देखील 2.5 फुटाची आजही मूर्ती आहे आणि गेल्या 21 वर्षापासून मी त्यांची नित्यनियमानं सेवा करतो। मी कुठं जरी असेल तरी गुरुवार माझा कधी चुकला नाही आयुष्यामध्ये आणि त्यांचा कायम माझ्या पाठीशी आशीर्वाद राहिलेला आहे। माझ्या जीवनामध्ये साईंचं महत्त्व खूप जास्त आहे त्याच्यामुळं। आणि योगायोग असा बघा की 21व्या वर्षी म्हणजे शुभ अंक जसा असतो ना 11, 21, तर 21व्या वर्षी साईबाबांची मी म्हणत नाही की मी केली आहे, त्यांनी माझ्याकडून करून घेतलेली आहे। त्यांची स्थापना माझ्याकडनं ते करून घेत आहेत, मी काही केलेलं नाही। करणारे तेच, फक्त मी माध्यम आहे। आणि पंचक्रोशीमध्ये साईबाबांचं मंदिर नाही आहे। आता इथून आपली 8 मार्च 2026ला याची प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि 15 मार्चला लोकार्पण सोहळा आपल्या राज्याच्या मंत्री पंकजाताई असतील, आपले नेते धनंजय मुंडे साहेब असतील किंवा आणखी आमचे शिवसेनेमधून उदय सामंतजी, आणखी दुसरे आहेत आमचे बाकी दुसरे पण मित्र आहेत आणि आमचे त्यांना बोलवण्या त्यांच्या माध्यमातून त्यांच्या हाताने आपण ह्याचा आणि आमचे म्हणजे माझे सासरे माननीय प्राध्यापक TP मुंडे सर यांचं मार्गदर्शन आम्हाला सदैव लाभलेलं आहे। त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही ही वाटचाल करत आहेत। आतापर्यंत मंदिराचं काम कुठपर्यंत आलं? मंदिराचं काम फायनल स्टेजला झालेलं आहे। फक्त 15 मार्चला माझ्या वडिलांची पुण्यतिथी आहे, त्यामुळं मी तो एक योग जुळून आणतोय की 15 मार्चला वडिलांची पुण्यतिथी आहे, तीही साजरी होईल आणि एक माझ्या जीवनामध्ये एक मेमोरेबल क्षण राहील की वडिलांची पुण्यतिथीच्या दिवशी मी साईबाबांची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली आहे। त्याचा एक मनस्वी आनंद राहील मला। काय भैया, खूप आनंदाचं वातावरण आहे। साईंची सुंदर मूर्ती जी आहे ते पापा गीते यांनी आणली गेली, काय प्रतिक्रिया? ज्यांनी विश्वाला श्रद्धा आणि सबुरीचा संदेश दिला अशा साईबाबांची मूर्ती आमचे युवा उद्योजक आणि शिवसेनेचे युवा नेते माझे बालमित्र रवींद्रजी गित्ते आणि आमच्या सहकारी नगरसेविका सौ जयश्रीताई गित्ते मुंडे ह्या दाम्पत्यांनी म्हणजे आमचे मित्र पापासेठ जेव्हा एका आजारातून बाहेर आले आणि तेव्हा मग जयश्रीताईंनी आणि गित्ते परिवाराने संकल्प केला होता की एक छानसं सुंदर देखणं मंदिर परळीच्या पंचक्रोशीमध्ये त्यांनी निर्माण करायचं। आणि आज याची देही याची डोळा आपण सर्वजण बघतोय की आपल्या आरोग्य भवानी डोंगरदुखी मंदिराच्याच अगदी पायथ्याशी साईबाबांचं सुंदर असं मंदिर गित्ते परिवाराने बनवलेलं आहे। आणि आज आपण बघतोय की जयपूरहून पापासेठनी एक अतिशय देखणी आणि एक समाधानाचा भाव असणारा मूर्ती, जसं शिर्डी साईबाबांचं जशी मूर्ती आहे तशीच रिप्लिका या मूर्तीमध्ये दिसत आहे। आणि आम्ही सर्वजण साई भक्त आज स्वागतासाठी इथे जमलेलो आहेत आणि श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणारे साईबाबा आज परळीमध्ये सुद्धा आमच्या सर्व परळीकरांना सदैव निरोगी ठेवतील। सर्वांमध्ये संयम, सबुरी आणि एक सामाजिक भावना, बंधुत्वाची, स्नेहाची साईबाबांच्या प्रेरणेतून होईल हे आम्हाला अपेक्षा आहे। आणि पापासेठचं आणि पूर्ण गित्ते परिवाराचं आम्ही सर्वजण
परळीकर साई भक्त म्हणून त्यांचे खरं तर आभार व्यक्त करतो, कारण आम्हाला एक चांगलं सुंदर मंदिर आता दर्शनासाठी आणि ऊर्जा घेण्यासाठी उपलब्ध झालेलं आहे. ताई, ही ज्यावेळेस ही मूर्ती तयार होते त्यावेळेस म्हणजे कशा कशा पद्धतीची ती माहिती घेत होता तू? वेळोवेळी ज्यावेळेस मूर्ती तयार करायला टाकली जयपूरला, नेहमी पापाशेठ मला वाटते 4-5 वेळेस त्यांचं जाणं झालं आणि माझाही योग आला 2 वेळेस जाण्याचा. अशी सुंदर रेखीव आम्ही कशा प्रकारे तिथं घडवले जाते आणि कुठला ते दगड यूज करतात, आम्ही सांगितलेला तोच यूज करतात का दुसरा यूज करतात, असं प्रत्यक्षात पूर्ण पाहणी पापाशेठनं केलेली आहे. पूर्ण मूर्ती बनवणं म्हणजे किती कालावधी गेला, किती महिन्यात? मूर्ती बनवण्यासाठी साधारणतः 6 महिन्याचा कालावधी गेला आणि मकरानामध्ये बनवण्याचा त्यांचा विचार होता, पण मी म्हणलं मला एक सिंगल दागसुद्धा नसला पाहिजे मूर्तीमध्ये. तुम्हाला मी जशी पाहिजे तशी किंमत द्यायला तयार आहे, पण मला कुठलाही मध्ये एकही डॉटसुद्धा मला ब्लॅक दिसला नाही पाहिजे. व्हाईट म्हणजे दुधासारखे व्हाईट पाहिजे. मग ते म्हणले की तुम्हाला व्हिएतनामचा दगड घ्यावा लागेल. मग आम्हाला त्या व्हिएतनामच्या दगडासाठी 2 महिने वेट करावा लागला, कारण शिपिंगने तो दगड येतो आणि तो दगड आल्यानंतर काम सुरू केलं. पण त्याची खात्री वेळोवेळी हवी म्हणून जसा तो दगडाला आकार देत गेले तसं मी प्रत्येक वेळेस जाऊन पाहिलं की कुठं डाग वगैरे काही येत नाही. पण त्यांनी ही अतिशय सुंदर आणि मला जशी पाहिजे होती तशीच मूर्ती आपल्याला दिली आहे. त्याचा आनंद आहे. धन्यवाद. या ठिकाणी पाहिलं गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र साई भक्त म्हणून परळीतला प्रत्येक भक्त जो आहे तो या ठिकाणी आपल्याला साईंच्या दर्शनासाठी आलेल्याचं देखील पाहायला मिळते. आणि हीच वाजत गाजत मूर्ती आहे आता मंदिराकडे जाणार आहे. आणि या दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया काय सांगून जातात, मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का या मंदिरासंदर्भातले हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे, सूरज बीड, बीड परळी.